नमस्कार प्रेक्षकांनो, आनंदी मालिकेचा आजचा भाग खूपच छान इंटरेस्टिंग होणार आहे. कारण आनंदीमुळे फक्त आनंदीमुळेच युगंधर शुद्धीवर येणार आहे आणि युगंधर शुद्धीवर आल्यावर पहिल्यांदा आनंदीचाच हात धरणार आहे, ते पण शिल्पाच्या समोर. आता याच गोष्टीमुळे खूप रागात असलेल्या शिल्पासमोर एक वेगळंच दृश्य येतं, ते म्हणजे पृथ्वी आणि आरतीला एकत्र शिल्पा आणि विद्याधर पाहतात. आता हे पाहिल्यानंतर शिल्पाच्या रागाचा भडका उडालेला असतो. तर प्रेक्षकांनो, इथे या गोष्टीमुळे आता विद्याधर आणि शिल्पा या आरतीला आणि आनंदीला संपवण्याचं भयंकर प्लॅनिंग करणार आहेत. आता ते कोणतं प्लॅनिंग असेल, हा नीच विद्याधर पुन्हा एखादं काय भयानक कृत्य करेल याचा काही पत्त्या लागणार नाही. चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आजच्या भागामध्ये काय झालं. तर कालच्या भागामध्ये पाहिलं होतं, मुलं आता युगंधरच्या रूममध्येच थांबलेली असतात. इकडे आता पृथ्वी इकडे तिकडे हेलपाटे घालायला लागलेला असतो. प्रांजल, मिताली सुद्धा आता युगंधरच्या बाजूला बसलेले असतात. आता इकडे प्रांजल निराश होऊन युगंधरकडे पाहून म्हणत असतो की मी यापूर्वी आपल्या बाबांना असं हताश पडून राहिलेलं कधीच बघितलं नाही. एवढं मोठं साम्राज्य आपल्या बाबांनी उभं केलं, सगळ्या घराला सांभाळलं, आपल्याला सांभाळलं, अगदी सगळी कर्तव्य व्यवस्थित पार पाडली आणि त्याच माणसाला आज असं निशब्द होऊन एका श्वासासाठी लढताना पहिल्यांदाच पाहिलेलं आहे आणि मलाही त्यांची अवस्था अजिबात पाहवत नाही. आता प्रांजल खूप युगंधरकडे पाहून निराश झालेला असतो. आता मिताली म्हणत असे, प्रांजल असं काही बोलू नकोस, आपल्या बाबांना काही सुद्धा होणार नाही, ते अगदी व्यवस्थित होतील. आता असं बोलतच मितालीने युगंधरचा हात हातामध्ये घेतलेला असतो. त्यावेळेला तिला कळतं की युगंधरचा हात खूपच गार पडला आहे. आता ती पृथ्वीला म्हणत असते, अरे दादा, बाबांचा हात खूपच गार पडला आहे रे. त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो, थांब, मी कपाटातून त्यांना पांघरून काढतो. आता असं म्हणून पृथ्वी युगंधरचं कपाट उघडतो आणि एक ब्लँकेट बाहेर काढतो. त्याच वेळेला पृथ्वीच्या समोर एक फोटो पडतो. तो फोटो असतो युगंधर, समिधा आणि लहानपणीचा पृथ्वी. आता पृथ्वी लगेच तो फोटो हातामध्ये घेतो आणि त्या फोटोकडे निरखूनच पाहायला लागतो. आता मिताली म्हणत असते, दादा काय झालं, कसला फोटो आहे. आता प्रांजल सुद्धा म्हणत असतो, दादा काय झालं, कुणाचा फोटो आहे बरं सांग ना. त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो, माझा लहानपणीचा फोटो आहे, हा माझा आईचा आणि यांचा फोटो आहे. ज्यावेळेला यांचा हात माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा होता आणि तोच हात आज गळून पडला आहे, हे पाहून खूप वाईट वाटत आहे. त्यावेळेला मिताली म्हणत असते की दादा, तू असं गळून जाऊ नकोस बरं, तू असं खचलास तर आम्हाला कोण पाहिल बरं, तूच तर आमचा खरा आधार आहेस, त्यामुळे तू तर खंबीर राहा. त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो, नाही, मी खचलेलो नाही आहे, थोड्याशा आठवणी ताज्या झाल्या, बाकी काही नाही. त्याच वेळेला शिल्पा तेथे आलेली असते. ज्या माणसाने मला कायम खंबीरपणे लढायला शिकवलं, तोच माणूस आज इथे शांतपणे पडला आहे, हे पाहून मला थोडंसं वाईट वाटत आहे. आता इकडे विद्याधर स्वतःलाच आरशामध्ये पाहत असतो. आता हा विद्याधर स्वतःकडे पाहूनच त्रास करून घ्यायला लागलेला असतो. त्याला चेहऱ्यावर पडलेला लाल भडक डाग दिसत असतो आणि स्वतःच्या मनातच आनंदीचं भयानक रूप सुद्धा त्याला आठवत असतं. आता आनंदीने तापलेला तव्याचा त्याला झटका दिलेला असतो आणि विद्याधर चांगलाच हादरलेला असतो. आता आनंदीने त्याला सांगितलेलं असतं की मी आंधळी आहे म्हणूनच तुला आज नुसता चटका दिलाय, जर मला डोळे असते ना तर तुझी राखच करून ठेवली असती. आता जर माझ्या सौभाग्याबद्दल एक जरी अक्षर बोललास ना तर या किचन मधून तुझं मडच बाहेर घालवणार बघ, तुला सोडणारच नाही. आता विद्याधर हे आठवून स्वतःला आरशामध्ये पाहूनच शांतच झालेला असतो, जणू काय हा आनंदीला घाबरलाच आहे. आता विद्याधर चिडचिड करायला सुरू करतो. तो म्हणत असतो, माझा एवढा देखणा चेहरा तू इद्रूप करून टाकलास, आनंदी तुला मी सोडणार नाही बघ, असं म्हणून आता सगळ्या वस्तूंची फेकाफेकी हा विद्याधर करायला सुरू करतो. आता त्याला चेहऱ्यावर पडलेला डाग तो पाहवत नसतो आणि स्वतःचीच त्याला लाज वाटायला लागलेली असते. आता रूम मध्ये असं सगळा दंगा सुरू ऐकून लगेच धनश्री धावत येते आणि विस्कटलेला पसारा पाहून म्हणत असते, अहो काय झालं, काय करताय तुम्ही हे सगळं. आता इथे हा विद्याधर धनश्री पासून तोंड लपवायला लागलेला असतो. आता धनश्री म्हणत असते, अहो काय झालं, तोंड लपवाय का लागलंय बरं, काय झाले तुमच्या चेहऱ्यावर, दाखवा बरं मला. त्यावेळेला विद्याधर दाखवायला तयार नसतो, पण आता धनश्री हात बाजूला करते आणि गालावर भाजलेलं पाहते. आता लगेच त्याला तिथेच खाली बसवते आणि घाबरून म्हणत असते, अहो काय झालं, तुम्हाला किती लागलं आहे, काय झाले बरं, हे एवढं लाल भडक झालं आहे. त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो, त्या आनंदीने मला भाजला आहे, तापलेल्या तव्याचा चटका दिला आहे तिने आज. त्यावेळेला धनश्री म्हणते, अजिबात घाबरू नका हा तुम्ही, थांबा मी तुम्हाला मल्ल म्हणते. आता धनश्री म्हणत असे, अहो तुम्ही काळजी करू नका. विद्याधर म्हणत असतो, अगं कशी काळजी करू नको,
नकोस, बघ ना माझा एवढा सुंदर चेहरा तिने इद्रूप करून ठेवला आहे, हा चेहरा घेऊन मी आता बाहेर कसा जाऊ बरं 4 माणसांमध्ये, मी जाऊ तरी शकतोय का? त्या आनंदीने तर सगळी वाटच लावून टाकली बघ. त्यावेळेला धनश्री म्हणत असते, अहो मी आहे की तुमच्यासोबत, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि त्या आनंदीने तुमच्या चेहऱ्यावर डाग लावला नाही तर तिने माझ्या सौभाग्यावर डाग लावला आहे. त्या आनंदीची एवढी कशी हिंमत झाली बरं तुम्हाला मारण्याची, तिला तर मी आता पाहतेच चांगली. इकडे आता आनंदी किचनमध्ये एकटीच असते, खूप टेन्शनमध्ये असते, कारण तिने आता या विद्याधरवर चांगलाच जाळ काढलेला असतो. आता इकडे आनंदी खूप खूप घामाघूम झालेली असते, केस विस्कटलेले असतात, कारण तिने आता हे रौद्र रूप धारण करून झालेलं असतं. त्यावेळेला आरती ते येते आणि आनंदीचं हे रूप पाहून म्हणत असते, अगं आनंदी काय झालंय, एवढा का घाम आलाय तुला, एवढी का घाबरलेस तू, काय झालंय, कोणी बोललंय का तुला घरामध्ये? त्यावेळेला आनंदी म्हणत असते, नाही काही सुद्धा नाही आरतीताई, मी एकदम ठीक आहे, मला कोणी बोललं नाही तर आज मीच त्या विद्याधरला चांगलाच धडा शिकवला आहे. त्यावेळेला आरती म्हणत असते, अगं आनंदी तू काय केलं आहेस? त्यावेळेला आनंदी म्हणत असते, आज मी त्या विद्याधरला गरम तव्याचा चटकाच दिला आहे. आता आरती म्हणत असते, आनंदी अगं तू एवढं सगळं केलंस, त्याने तुला काही केलं नाही ना? त्यावेळेला आनंदी म्हणत असते, तो काय मला करतोय, आता त्याची हिंमत सुद्धा होणार नाही माझ्या समोर येण्याची. त्यावेळेला आरती म्हणत असते, बरं झालं तू असं केलंस, त्याच्या पापाचा घडा आता भरतच चालला होता, त्याचं रोजचं नाटक एक वाढलंच होतं, त्याला तर ही शिक्षा द्यायलाच पाहिजे होती, बरं झालं तू त्याला गरम तव्याचा चटका दिलास. आता आरतीचं आणि आनंदीचं हे बोलणं धनश्री ऐकते. आता धनश्री चिडून आरतीजवळ येते आणि म्हणत असते, वा ग वा आरती, तुझ्या बहिणीने माझ्या नवऱ्याला मारलं आहे आणि तू तिचं कौतुक करायला लागलीस. आता ही धनश्री आनंदीला काहीतरी बोलणार असते, तेवढ्यातच आरती समोर येते आणि बोट दाखवतच या धनश्रीला म्हणत असते, माझ्या बहिणीला आता एक अक्षरही बोलायचं नाही, तुझ्या नवऱ्याची तीच लायकी आहे, त्या नवऱ्याला असंच बोललं पाहिजे, अशी शिक्षा मिळाली पाहिजे. त्यावेळेला आता आनंदी म्हणते असते, आरतीताई 1 मिनिट, मी सांगते त्यांना काय झालं आहे, मी तर आंधळी मुलगी आहे ना, मी तुमच्या नवऱ्याला कशी काय मारू शकते असंच तुम्हाला वाटतं ना? या घरामध्ये माझं स्थानच काय आहे, या घरामध्ये मी कोणीच नाही, सगळं काही मला मान्य आहे, पण धनश्रीताई जेव्हा मी आज तुमच्या नवऱ्याला मारलं त्यावेळेला तुम्हाला एवढा त्रास झाला आहे, पण मला किती त्रास झाला असेल सांगा ना? तुमच्या नवऱ्याने माझ्या नवऱ्यावर घाणघाण आरोप केले, त्यांना मानसिक त्रास दिला, त्यांना वाटेल तसं सारखं त्रास देत असतात, मग मला किती त्यावेळेला त्रास झाला असेल सांगा ना? आता इथे आनंदी एवढी रागाने बोलत असते पाहून, हे बघ आनंदी असं धनश्री म्हणून काहीतरी म्हणणार असते, तितक्यातच आनंदी म्हणते, 1 मिनिट, माझं अजून बोलून झालंच नाही, माझं ऐकायचं आता, मला डोळे नाही आहेत म्हणून तुम्ही वाटेल तसे बोलणार का मला? बरं ठीक आहे, आज मला डोळे नाही आहेत म्हणून मी आज नुसता चटकाच दिला आहे, जर मला आज डोळे असते ना तर मी आज त्याला उभा जाळूनच ठेवला असता. आनंदी या धनश्रीला सत्याची जाणीव करून देते. ती म्हणत असते, हा विद्याधर नवरा काय एक माणूस होण्याच्या सुद्धा लायकीचा नाही आहे, हा तर एक राक्षस आहे, राक्षस, आणि त्या राक्षसालाच तुम्ही देव मानून स्वतःचा नवरा म्हणून घेताय, तुम्ही इतरांची नाही तर स्वतःची फसवणूक करून घेताय. धनश्रीताई तुम्ही माझ्याकडे बोट उचलताय ना, बरं ठीक आहे, माझ्याकडे बोट उचलण्या अगोदर स्वतःच्या अस्तित्वावर एखादा प्रश्न उठवा, ते तुम्ही करणार नाही, ते अजिबातच करणार नाही, आणि तेच तर सगळ्यात मोठं दुर्दैव आहे तुमच्या जीवनातलं. मी तर डोळ्याने आंधळीच आहे, मला तर जगातील काहीच दिसत नाही, पण तुम्ही तर खऱ्या आंधळ्या आहात, कारण स्वतःच्या संसाराची राख होताना स्वतःच्या डोळ्यांनीच. आता एवढं बोलून झाल्यावर आनंदी म्हणत असते, अजूनही तुम्हाला धनश्रीताई मला जर काही बोलायचं असेल तर बिंदास्त बोला, पण मी जे सत्य सांगितलं आहे ते कधीच बदलणार नाही. आता आनंदी असं खणखणीत उत्तर धनश्रीला देते. धनश्री शांत तोंड बंद करूनच तेथून निघून जाते, कारण कुठेतरी मनात तिला विद्याधरचं खरं रूप माहीतच असतं. इकडे आता आरती म्हणत असते, आनंदी बरोबरच केलंस, असंच उत्तर या लोकांना देण्याची गरज आहे, असंच यांना शांत बसवलं पाहिजे. त्यावेळेला आनंदी म्हणत असते, आरतीताई मी तुला जे आणायला सांगितलं होतं ते आणलंयस का? त्यावेळेला आरती म्हणत असते, हो आनंदी मी आणलं आहे. आता आरती आनंदीसाठी लव्हेंडरची फुलं घेऊन आलेली असते. आता आरती म्हणत असते, अगं आनंदी या लव्हेंडरच्या फुलांचं तू काय करणार आहेस बरं? त्यावेळेला आनंदी म्हणत असते, आरतीताई लव्हेंडरच्या फुलांनी मन शांत होतं बघ. आता आनंदी काय करते, स्वतःच्या हातामध्ये ती फुलांची परडी घेते आणि म्हणते असते, आज मालक साहेबांसाठी ही फुले मी इथे तुला आणायला सांगितली आहेत आणि त्यांच्या रूममध्ये जाणं आज मला गरजेचंच आहे. त्यावेळेला आरती म्हणत असते, अगं आनंदी तू कशी जाणार आहेस? शिल्पाताईंनी किंवा पृथ्वीने जर पाहिलं तर पुन्हा घरामध्ये खूप मोठं भांडण होईल. त्यावेळेला आनंदी म्हणत असते, मला जरी डोळे नसले, मला काही दिसत नसलं तरी मी आज पत्नी धर्म पार पाडणार म्हणजे पाडणार.
आज मालक साहेबांचं मन प्रसन्न करण्याचा मी प्रयत्न करणार. त्यावेळेला आरती म्हणत असते की बरं ठीक आहे, थांब आनंदी, रूममध्ये कोण आहे कोण नाही ते मी बघून येते. आता इथे युगंधरच्या रूममध्ये मुलं युगंधरच्या आजूबाजूलाच असतात. त्यावेळेला शिल्पा या मुलांना जेवायला बोलवायला आलेली असते. आता मितालीला म्हणत असते, मिताली चल बरं खाली, थोडंसं खाऊन आराम कर, दमली असशील तू सुद्धा. आता मिताली तयार होते, पण इकडे पृथ्वीजवळ शिल्पा येते आणि म्हणत असते की पृथ्वी चल बरं थोडंसं खाऊन घे. अरे मारामारी गुंडांशी करून आलायस, तुझ्या डोक्याला पण लागले, तुला आरामाची गरज आहे, बघ ना तुझी काय अवस्था झाली आहे. त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो, नाही आतू, मला भूक नाही आहे आणि मला माझ्या रूमपेक्षा मला इथेच बरं वाटत आहे. त्यावेळेला शिल्पा म्हणत असते, अरे पृथ्वी थोडा आराम कर. त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो, नाही, यांची अशी अवस्था असताना मला आराम करायचाच नाहीये, मला इथेच थांबायचं आहे. आता पृथ्वी नाही म्हणल्यानंतर शिल्पा प्रांजलला म्हणत असते, प्रांजल चल तू थोडं खाऊन घे बरं आणि सकाळ उठून फ्रेश होऊन बाबांच्या जवळ येऊन बस. आता प्रांजल सुद्धा तयार होतो. इकडे आता मिताली प्रांजलला म्हणत असते, चल प्रांजल आपण थोडं खाऊन घेऊया. त्यावेळेला आता हे दोघेजण खाली जातात आणि शिल्पा पृथ्वीला म्हणत असते की पृथ्वी मी तुझ्यासाठी ताट करून ठेवलं आहे, ते मी तुला इथे पाठवते, थोडंसं खाऊन घे आणि तुला काही गरज लागली तर मला किंवा छायाताईसनी हाक मार. आता इथे शिल्पा तेथून निघून गेल्यानंतर आरती आलेली असते आणि दरवाजा वाजवते. त्यावेळेला पृथ्वी तिला पाहून चिडतो आणि तिला म्हणत असतो की तू इथे का आली आहेस बरं. त्यावेळेला आरती आता हळू सुरामध्येच म्हणत असते की मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो, आरती म्हणत असते मला तुझ्याशी बोलायचं आहे. त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो, नाही मला तुझ्याशी काही सुद्धा बोलायचं नाही, तू इथून जाऊ शकतेस. त्यावेळेला आरती आता लगेच रूममधून बाहेर पडते. आता हा पृथ्वी काय करतो, आरती गेल्याबरोबर लगेच दार आतून लावून घेतो. आता इकडे आरती किचन मध्ये येऊन आनंदीला म्हणत असते, आनंदी मालक साहेबांच्या रूम मध्ये फक्त पृथ्वीच आहे. त्यावेळेला आनंदी म्हणत असते, ठीक आहे मग मी जाते. तर त्यावेळेला आरती म्हणत असते, नाही आनंदी, तू जर आत्ता तिथे गेलीस तर तो पृथ्वी पुन्हा तुला काहीतरी बोलल्याशिवाय राहणार नाही, कारण त्याचा मूड खूपच खराब आहे, तो खूप चिडला आहे, तुला पुन्हा काहीतरी तो अपशब्द वापरणार आणि पुन्हा तुला त्रास होणार. त्यापेक्षा आनंदी तू मालक साहेबांच्या रूम मध्ये जाऊच नको. त्यावेळेला आनंदी म्हणत असते, नाही मी मालक साहेबांच्या रूम मध्ये आज जाणार म्हणजे जाणारच, त्यांच्या सेवेपुढे माझ्यासाठी अपमान अपशब्द काहीच नाही. आता आरती आनंदीला समजावून सांगत असते की तू जाऊ नकोस, पण आनंदी म्हणत असते, नाही आता न जाण्याची आणि विचार करण्याची वेळ खूपच आधी निघून गेली आहे, मला काहीही करून मालक साहेबांच्या रूम मध्ये गेलंच पाहिजे. आरती ताई मला तू तिथे रूम पर्यंत सोडशील का. त्यावेळेला आरती म्हणत असते, ठीक आहे. त्यावेळेला आता आनंदी युगंधरच्या रूम बाहेर आलेली असते आणि दार वाजवत असते. आता पृथ्वीने दार वाजवलेलं ऐकल्यानंतर त्याला असं वाटतं की आरतीच दारावर आलेली आहे, म्हणून तो दार उघडतो आणि पटकन म्हणतो की तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का. पण आता तो पाहतो तर आनंदी असते. आता आनंदी म्हणत असते की पृथ्वी मला माहित आहे तुला आता मालक साहेबांच्या रूम मध्ये आलेलं आवडणार नाही. आता पृथ्वी म्हणत असते की हो तू बरोबर बोलत आहेस, इतर कोणी या रूम मध्ये आलेलं मला अजिबात आवडणार नाही, पण तू इतर कोणी नाहीस. आता पृथ्वीच्या तोंडून हे बोलणं ऐकून आनंदी थोडी शांतच होते आणि पृथ्वी म्हणत असतो की तुझा या रूममध्ये येण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि कारण तू त्यांची धर्मपत्नी आहेस आणि एक पत्नी म्हणून आपल्या नवऱ्याची ही अवस्था असताना आपल्या नवऱ्याजवळ यावं कुठल्याही बायकोला वाटणारच. आता पृथ्वीने युगंधरला भेटायला परमिशन दिलेली असते ऐकून आनंदीला खूप आनंद होतो. ती म्हणत असते, थँक्यू थँक्यू पृथ्वी, खरंच खरंच तुझे खूप आभार. आणि पृथ्वी तू कसं आहेस बरं, मगाशी पोलीस स्टेशनमध्ये जाताना गुंडांशी मारामारी झाली ना तुझी तब्येत कशी आहे. त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो, ठीक आहे मी आता बरा आहे, तू आतमध्ये ये. आता इकडे आनंदी हळूवार पावलांनी आत यायला लागलेली असते, कारण आधीच ती खूप अशक्त असते आणि आता ती चालत असताना एका खुर्चीला धडकते. त्यावेळेला पृथ्वी तिला सावरतो आणि म्हणत असतो, अगं पुढे खुर्ची आहे. त्यावेळेला तर पृथ्वी तिला योग्य मार्ग दाखवत असतो. जो पृथ्वी आनंदीचा एवढा तिरस्कार करत असतो, युगंधरचा एवढा तिरस्कार करत असतो, तोच आता आनंदीला युगंधरपर्यंत जाण्याचा मार्ग दाखवण्यास मदत करतो. आता इथे पृथ्वी आनंदीला इकडे जा असं सांगत असतो. आता आनंदी युगंधर जवळ जात असते. आनंदीच्या हातामध्ये फुलं पाहून पृथ्वी म्हणत असतो, काय आहे तुझ्या हातामध्ये. त्यावेळेला आनंदी म्हणत असते, ही लव्हेंडरची फुले आहेत, याच्या वासाने माणसाचं मन अगदी प्रसन्न होतं. आता इथे आनंदी युगंधर जवळ जाऊन बसण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यातच युगंधरने तेथे एका स्टँडवर समिधाचं स्केच लावलेलं असतं. त्या स्टँडला आनंदी जोराने धडकते आणि ती आता खाली पडणार असते. तेवढ्यातच पृथ्वी तिला सावरतो. एका हाताने ते स्केच धरतो आणि एका हाताने आनंदीला धरतो. आता इकडे आनंदीला मात्र पृथ्वीने खूप मनापासून मदत केलेली असते. आता इकडे आनंदी सुद्धा पृथ्वीचं हे रूप पाहून आश्चर्यचकित झालेली असते. आता इकडे पृथ्वी आनंदीला म्हणते
म्हणत असतो तू बस इथे, मी माझ्या डोक्याची पट्टी बदलून येतो असं म्हणतो आणि पृथ्वी त्या रूममधून बाहेर निघून जातो. आता इथे आनंदी हातातील फुलांची टोपली तिथेच एका टिपावर ठेवते आणि हाताने अंदाज घेतच युगंधरच्या बेडवर बसते. आता ती म्हणत असते मालक साहेब, मी तुम्हाला याआधीच भेटायला यायला हवं होतं, पण घरामध्ये अशी काही परिस्थिती निर्माण झाली होती की मी तुम्हाला भेटायला येऊ शकले नाही. मालक साहेब, तुमच्याशी मला बोलायचं आहे. मी आंधळी आहे, मला डोळे नाहीत, म्हणून मी देवाकडे कधी सुद्धा तक्रार केली नाही. मी आंधळी आहे म्हणून चाचपडत धडपडत मी माझ्या आयुष्याची वाट शोधत राहिली, पण देवाकडून एक अपेक्षा ठेवली होती की मला माझ्या डोळ्यांनी हे जग पाहायचं आहे आणि तेवढ्यातच माझं लग्न तुमच्याशी झालं. आता इथे आनंदी हाताने अंदाज घेतच युगंधरचा हात शोधून काढते आणि स्वतःच्या हातामध्ये घेते. म्हणत असते मालक साहेब, देवाने मला डोळे म्हणून तुम्हाला दिलं आणि तुमच्या डोळ्यांनीच मी हे जग पाहायला लागले आणि मला डोळ्यांची गरजच उरली नाही. आता आनंदी युगंधर बेशुद्ध असतो आणि स्वतःचं मन मोकळं करत असते. आता ती आंधळी आहे हे पूर्णपणे स्पष्ट युगंधरच्या समोर बोलत असते. आता ती म्हणत असते तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि मी स्वतः जगायला शिकले. मला खंबीरपणे उभं राहायला तुम्ही शिकवलं. मी जरी आंधळी असले, माझं काही जरी या घरामध्ये स्थान नसलं, तरी तुमच्या अस्तित्वामध्ये माझं जीवन कायम उजळतच राहिलं. आता इथे आनंदी रडायला लागलेली असते. ती म्हणत असते मालक साहेब, तुम्हीच जर असे डोळे मिटून शांत पडलात तर मी जग हे कसं पाहणार बरं. तुम्ही जर असे डोळे मिटून घेतले तर खऱ्या अर्थाने मी आंधळी होऊन जाईन. मालक साहेब, मी आज स्वार्थी होत आहे. मी आज तुमच्या समोर पदर पसरून माझ्या डोळ्यांची दृष्टी मागत आहे. आता आनंदी युगंधरला म्हणत असते मालक साहेब, काहीही करून तुम्हाला हे डोळे उघडावेच लागतील. या आंधळ्या मुलीला आधार देण्यासाठी तुम्हाला पुन्हा खंबीरपणे उभं राहावंच लागेल. तुमची गरज आहे मला आणि तुमच्या मुलांना, घरातील सगळ्यांनाच, या निंबाळकरांच्या घराला तुमची गरज आहे. त्यामुळे तुम्हाला उठावंच लागेल मालक साहेब. असं करून आनंदी आता रडायला लागलेली असते आणि तिच्या डोळ्यातील पाणी युगंधरच्या हातावर पडायला लागलेलं असतं आणि आनंदीच्या डोळ्यातील पाणी युगंधरला हळूहळू शुद्धीवर आणायला लागलेलं असतं. आता युगंधर इथे हाताची बोटे हलवायला लागलेला असतो आणि डोळे सुद्धा हलवायला लागलेला असतो. तर प्रेक्षकांना इथे पुढील भागामध्ये युगंधर आता शुद्धीवर येणार आहे आणि तेवढ्यातच शिल्पा तेथे येणार आहे. शिल्पा आता आनंदीला युगंधर जवळ पाहून खूप चिडलेली असते. आता ती आनंदीला हाताला धरून युगंधरच्या रूममधून बाहेर हाकलून काढणार. इतक्यातच युगंधर आनंदीच्या हाताला घट्ट धरतो आणि समिधा म्हणून हाक मारतो. आता इकडे शिल्पा खूप चिडलेली असते कारण युगंधरने आनंदीच्या हाताला धरून समिधा अशी हाक मारलेली असते. आता या चिडलेल्या शिल्पासमोर एक वेगळंच दृश्य येणार आहे. ते म्हणजे पृथ्वी आणि आरती एकत्र दिसणार आहेत. चक्क पृथ्वी आरतीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेला असतो. हे आता विद्याधर आणि शिल्पा पाहतात. आता पृथ्वी आणि आरतीला विद्याधरने एकत्र पाहिल्यानंतर विद्याधर शिल्पाचे कान भरायला सुरू करतो. तो म्हणत असतो बघितलंस का, या बहिणींनी कसं मायलेकांच्या भोवतीने एखाद्या नागिनीप्रमाणे विटाळा घातला आहे. आता काही या सोडत नाहीत बघ यांना. त्यावेळेला आता शिल्पा म्हणत असते आता काय करायचं, यांचा काटा कसा काढायचा. त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो की आता एकदाच काटा काढायचा आणि मोठा धमाका करायचा. आता प्रेक्षकांनो इथे या आरतीला आणि आनंदीला संपवण्यासाठी विद्याधर आणि शिल्पा काहीतरी प्लॅनिंग करणार. आता आनंदीवर नवीन संकट येणार हे नक्की आणि त्याचबरोबर आरती सुद्धा यांच्या डावामध्ये सापडणार. आता इकडे पृथ्वी मात्र आनंदी बरोबर जे काही वागला आहे ते खूपच प्रेक्षकांना आवडणार आहे. कारण ही शिल्पा आणि या घरामध्ये बरीच अशी लोक सतत उर्मट वागत असतात, पण पृथ्वी मात्र इथे वेगळा दाखवला आहे. त्याने युगंधर आजारी पडल्याबरोबर लगेच स्वतःचं मत बदललं आणि युगंधरच्या वरचा तिरस्कार बाजूला सारून त्याची लगेच सेवा करायला सुरुवात केली. तर प्रेक्षकांनो हळूहळू असं करून आनंदी निंबाळकरांच्या घरामध्ये स्थान मिळवणार हे नक्की.